मंडळी, महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. येत्या 18 नोव्हेंबरला प्रचार संपेल. तोपर्यंत प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक उमेदवार आपणच कसं जिंकू याचं प्लॅनिंग करताना सध्या दिसत आहे. मंडळी, महाराष्ट्रातील निवडणूक मुख्यतः महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्येच होते. असं असताना महायुतीकडून भाजपने सर्वाधिक तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं सर्वाधिक जागा लढवलेल्या आहेत. अशातच राज्यातील तब्बल 74 जागी काँग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय पक्ष आमने सामने लढत आहेत. याचा अर्थ राज्यातील एकूण लढतींपैकी 25% लढती या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये होतील. म्हणजे अशी एकूणच सध्याची निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू असताना अगदी स्थानिक कार्यकर्त्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण आपलाच उमेदवार कसा निवडून येईल यासाठी आपली सगळी ताकद लावताना दिसत आहे. म्हणजे यामुळं ही निवडणूक अतिशय हाय व्होल्टेज होताना दिसते. अशा परिस्थितीत कुठल्याही उमेदवाराला विजयाची खात्री असणं अशक्यच वाटते. पण मंडळी, राजकीय जाणकारांच्या मते काही असे मतदारसंघ आहेत जिथलं चित्र हे मतदानाआधी स्पष्ट दिसत आहे. मंडळी, राजकीय जाणकारांच्या मते काँग्रेसचे असे 10 उमेदवार आहेत ज्यांचा मतदान होण्याआधीच विजय फिक्स आहे. कोणते आहेत ते काँग्रेसचे 10 उमेदवार हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, राजकीय जाणकारांच्या मते काँग्रेसचे जे 10 उमेदवार फिक्स निवडून येतील त्यापैकी पहिले उमेदवार आहेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोलीमधून निवडणूक लढवत आहेत. मंडळी, पटोले यांची त्या भागात भरपूर ताकद असून त्यांनी 2009 मध्ये येथून आमदारकीची निवडणूक जिंकली होती. शिवाय 2014 मध्ये त्यांनी भाजपाकडून याच भागातून खासदारकीची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंडळी, 2019 ला सुद्धा पटोलेंनी विधानसभेला इथून तब्बल 95,208 मतं मिळवून निवडणूक जिंकली. म्हणजे यावेळी पुन्हा पटोले हे या भागातून विधानसभेची निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर यांचं आव्हान असेल. पण मंडळी, एकंदरीतच पटोले यांचा या मतदारसंघावर व इथल्या भागावर होल्ड बघता शिवाय त्यांचं राज्यव्यापी नेतृत्व बघता त्यांना इथून विजय मिळवण्यास कोणतीही अडचण येईल असं वाटत नाही, असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर महायुतीच्या कृष्णालाल सहारे यांचं आव्हान असेल. म्हणजे या आधीच्या 2 निवडणुकीमध्ये वडेट्टीवार यांनी दमदार विजय मिळवलेला आहे. 2019च्या निवडणुकीत वडेट्टीवार यांनी 96,726 मतं मिळवून शिवसेनेच्या संदीप गडनवर यांचा तब्बल 18,549 मतांनी पराभव केला होता. तर 2014च्या निवडणुकीत वडेट्टीवार यांनी 70,373 मतं मिळवून भाजपाच्या अतुल देशकर यांचा 13,610 मतांनी पराभव केला होता. म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवताना त्यांनी आपल्या मतदारसंघात चांगला होल्ड निर्माण केला असून मजबूत कार्यकर्त्यांचं जाळं व स्वतःच्या मतदारसंघातील होल्ड या 2 गोष्टींवरती इथली निवडणूक ते सहजपणे जिंकतील असं सध्या राजकीय जाणकार सांगत आहेत. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत बाळासाहेब थोरात. म्हणजे काँग्रेसच्या राज्यातील एक ज्येष्ठ व हेवीवेट नेते असलेले बाळासाहेब थोरात हे यावेळी त्यांच्या पारंपरिक संगमनेर या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. म्हणजे हा मतदारसंघ बाळासाहेब थोरात यांचा म्हणजे अर्थातच काँग्रेसचा बालेकिल्ला असून इथून सलग 3 वेळा थोरात यांनी मोठ्या मार्जिननं विजय मिळवलेला आहे. म्हणजे यावेळी त्यांच्यासमोर महायुतीच्या अमोल खताळ यांचं आव्हान असून असं असलं तरी हा सामना एकतर्फी होईल असं सगळे राजकीय जाणकार सांगत आहेत. म्हणजे थोरात यांच्या मतदारसंघातील मजबूत पकड व गेल्या सलग 3 वेळा मोठ्या मार्जिननं त्यांनी इथे मिळवलेला विजय यामुळे इथे थोरात यांना विजयासाठी कोणतीही अडचण येणार नाही असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत धीरज देशमुख. म्हणजे लातूर ग्रामीण या मतदारसंघातून काँग्रेस गेल्या 3 टर्मला सलग जिंकलेली आहे. शिवाय त्यांच्या विजयाचं मार्जिनही मोठे आहे. इथून 2019 ला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख 1,35,006 मतं मिळवून विजय झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी येथे नोटाला 2 नंबरची मतं मिळाली होती. म्हणजे या निवडणुकीला धीरज देशमुख यांच्यासमोर महायुतीच्या रमेश कराड यांचं आव्हान असेल. म्हणजे ही लढत बऱ्यापैकी तुल्यबळ उमेदवारांमध्ये होत असली तरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार शिवाय विलासराव देशमुख यांची पूर्व पुण्याई व त्यांचे कार्यकर्ते व धीरज देशमुख यांनी गेल्या 5 वर्षात केलेलं काम याच्यामुळे धीरज देशमुख यांचा इथून विजय होईल असं राजकीय जाणकार सांगत आहेत. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत अमित देशमुख. म्हणजे अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा जिंकून आलेले असून या 3 वेळेला त्यांचे विजयाचे मार्जिन जास्त राहिलेले आहे. 2019च्या निवडणुकीत अमित देशमुख यांनी 1,11,156 मतं मिळवून भाजपाच्या शैलेश लाहोटींचा तब्बल 40,415 मतांनी पराभव केला होता. तर 2014च्या निवडणुकीत त्यांनी 1,19,656 मतं मिळवून भाजपाच्या शैलेश लाहोटींचाच तब्बल 49,465 मतांनी पराभव केला होता. म्हणजे यावेळी पुन्हा ते काँग्रेसकडून इथून निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर महायुतीच्या अर्चना चाकूरकर या रिंगणात असतील. म्हणजे लातूर परिसरात देशमुख परिवाराची असलेली राजकीय ताकद व अमित देशमुख यांनी गेल्या 15 वर्षात इथं केलेली विकास कामं या जोरावर अमित देशमुख यांना इथून जिंकून येण्यास कोणतीही अडचण येणार नाही असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.
म्हणजे कराड दक्षिण या मतदारसंघातून यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवत असून या मतदारसंघातून काँग्रेस गेली 3 टर्म सलग जिंकलेली आहे आणि हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. म्हणजे 2019च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण हे इथून 92,296 मतं मिळवून विजय झाले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या अतुल भोसले यांचा 9,130 मतांनी पराभव केला होता. तर 2014च्या निवडणुकीत त्यांनी 76,831 मतं मिळवून विजय प्राप्त केला होता. म्हणजे यावेळी त्यांच्या समोर अतुल भोसले यांचंच आव्हान असून पृथ्वीराज चव्हाण यांचं या मतदारसंघातील काम शिवाय त्यांची एक राज्यव्यापी नेतृत्व असल्याची इमेज यामुळं त्यांना या मतदारसंघातून यावेळी सुद्धा निवडणूक जिंकण्यास कोणतीही अडचण येईल असं वाटत नसल्याचं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत विश्वजित कदम. म्हणजे विश्वजित कदम हे पलूस कडेगाव या विधानसभा मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढवत असून हा मतदारसंघ पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला समजला जातो. इथून काँग्रेस सलग 3 वेळा मोठ्या मार्जिनने जिंकलेले असून 2019च्या निवडणुकीत पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम हे इथून 1,71,497 मतं मिळवून विजय झाले होते. त्यावेळी दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला इथे विशेष मतं मिळाली नव्हती. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मतं इथून नोटाला मिळाली होती. म्हणजे यावेळी विश्वजित कदम यांच्यासमोर महायुतीच्या संग्राम देशमुख यांचं आव्हान असेल. पण असं असलं तरी पतंगराव कदम व काँग्रेसला मानणारा इथला पारंपरिक मतदार व विश्वजित कदम यांची वैयक्तिक ताकद यामुळे इथे विश्वजित कदम यांना जिंकण्यास कोणतीही अडचण येणार नाही असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत माणिकराव ठाकरे. म्हणजे दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना सध्या रंगलेला आहे. सलग 4 वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माणिकराव ठाकरे यांचा 2004च्या निवडणुकात त्यावेळी नौक्या असलेल्या संजय राठोड यांनी पराभव केला होता. त्यानंतर 2009, 2014 व 2019 अशा सलग 3 निवडणुकात विजयाचे हॅट्रिक साधत संजय राठोड मोठ्या मताधिक्याने विजय होत गेले. असं असलं तरी राठोड यांच्याबद्दल सध्या मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी दिसत असून मागे एका युवतीच्या प्रकरणातही त्यांना बदनामी सोसावी लागली होती. अशातच लोकसभेला या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तब्बल 8,667 इतकं लीड मिळालेलं असून राठोड येथील विद्यमान मंत्री असताना इथून महाविकास आघाडीला मिळालेलं लीड हे त्यांना या विधानसभा निवडणुकीत कुठेतरी बॅकफुटला घेऊन जात आहे असं राजकीय जाणकार सांगतायत. मंडळी एकंदरीतच या मतदारसंघात काँग्रेसला असलेलं अनुकूल वातावरण शिवाय राठोड यांच्याबद्दल असलेली अँटी इन्कम्बन्सी हे बघता इथून यावेळी माणिकराव ठाकरे हे यावेळी सहजपणे जिंकून येतील असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत नितीन राऊत. म्हणजे काँग्रेसमधील एक हेवीवेट नेते व माजी मंत्री नितीन राऊत हे यावेळी काँग्रेसकडून नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. म्हणजे राऊत हे 2019ला याच मतदारसंघातून 86,821 मतं मिळवून विजय झाले होते. त्यावेळी त्यांनी मिलिंद माने यांचा तब्बल 20,694 मतांनी पराभव केला होता. यावेळी सुद्धा राऊत व माने यांच्यामध्येच इथे लढत होत असून यात नितीन राऊत यांची या मतदारसंघातील पकड शिवाय गेल्या 5 वर्षात केलेली कामं आणि मंत्री असताना आपल्या कार्यकर्त्यांना दिलेलं बळ यामुळे नितीन राऊत यांचं पारडं इथे जड दिसत असून त्यांना इथे विजय मिळवण्यास जास्त अडचण येणार नाही असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत. म्हणजे काँग्रेसचे पुढचे उमेदवार जे फिक्स निवडून येतील ते आहेत डॉक्टर ज्योती गायकवाड. म्हणजे धारावी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर गेल्या 4 दशकाहून अधिक काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले. एससी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे प्राबल्य. याच मतदारसंघाच्या बळावर आजवर काँग्रेसनं मतदारसंघावर वर्चस्व गाजवलेले आहे. देशात कोणत्याही पक्षाची लाट आली तरी हा मतदारसंघ काँग्रेस सोबतच राहिलेला आहे. दरम्यान या मतदारसंघाचे गेली 20 वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या वर्षा गायकवाड ह्या यावेळी खासदार झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातून आपली बहीण डॉक्टर ज्योती गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलेले आहे. अशातच या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असून इथल्या निवडणूक प्रचारात धारावी पुनर्विकास आणि घराणेशाही हेच प्रमुख मुद्दे राहणार आहेत. मंडळी, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीचे नाव घेतले जाते. सध्या धारावीच्या पुनर्विकासाच्या कामानं गती घेतलेली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुनर्विकासाला विरोध करण्यात येते तर महायुतीकडून पुनर्विकासाचे समर्थन करण्यात येते. यातच आता होऊ घातलेल्या निवडणुकीत पुनर्विकासाचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार आहे. म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा धारावीमध्ये काँग्रेसची मोठी ताकद असून वर्षा गायकवाड हे आता खासदार झाल्यामुळं त्यांची ताकद अधिकच वाढलेली आहे आणि त्याचा फायदा डॉक्टर ज्योती गायकवाड यांना या निवडणुकीत होऊन वर्षा गायकवाड यांची वैयक्तिक ताकद व काँग्रेसचे पारंपरिक मतदार यामुळं इथून ज्योती गायकवाड यांचा विजय हा फिक्स मानला जातोय. म्हणजे सध्याच्या प्रचंड अस्थिर राजकारणाच्या परिस्थितीत सुद्धा काँग्रेसचे हे 10 नेते यावेळी फिक्स निवडून येतील असं राजकीय जाणकार सांगत आहेत. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसचे 10 नेते फिक्स निवडून येतील का की यापैकी कोणाला विजय मिळवण्यास अडचण होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा. शिवाय हा व्हिडिओ तुमच्या मित्रालाही शेअर करा. तुर्तास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. सोबतच असे माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.